सन्मान केला म्हणून आभारासाठी म्हणून तुमच्यासोबत थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करते. खरं तर असं म्हणतात, ज्या ठिकाणी मस्तक टेकवावं हल्ली अशा नमस्कारांच्या जागाच कमी होत चालल्यात. पण ज्यांचं नाव ऐकताच आदरानं आमचं मस्तक हे नतमस्तक होतं ते या विश्वातलं आदर्श मातृत्व मासाहेब जिजाऊ यांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होते. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी एक अध्यक्ष म्हणून उपस्थित असणाऱ्या आदरणीय मिटकरी काकू असतील, सोबतच गट्टानी काका असतील, धोटे काका, मिटकरी काका आणि या उपक्रमासाठी ज्यांच्या नावाचा आपण उल्लेख केला. आणि खरोखर म्हणजे मला असं वाटतं, हे सौंदर्यशास्त्र सरांनी सांगितलं महिलांचं क्षेत्र, पण हे घडवण्यासाठी आणि ही सुसज्ज लॅब बनवण्यासाठी आदरणीय रेहदासनी काकांनी मेहनत घेतली. खरोखर समाज बदलताना मला दिसतोय. सोबतच संतोष काका तोंडे असतील, चांदणे मॅडम असतील आणि आपल्या सर्व परिवारातील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि या मंचावर उपस्थित असणारी सर्व मला पितृतुर्य मंडळी, आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. आज मॅडमने जेव्हा मला फोन केला की आम्ही असा उपक्रम राबवण्याची माझी इच्छा आहे, माझा पहिला शब्द होता, मॅडम माझ्याकडून जे होईल ते मी करेल. कारण मुलींच्या पंखात बळ आलं पाहिजे, तर आणि तरच ती सक्षम होईल, तर आणि तरच जिजाऊंचा विचार, सावित्रीचा विचार घराघरात पोहोचेल आणि शिवबा संभाजी महाराज जन्माला येईल, याच्यावरती माझा प्रचंड विश्वास आहे. एक चांगला पुरुष घडवायचा असेल तर एक स्त्री चांगली घडली पाहिजे. आणि स्त्रीच्या मनगटात आणि समाजात तिला ताकद तेव्हाच मिळते जेव्हा ती काहीतरी अर्थार्जन करत असते, व्यवस्थित शिक्षण घेत असते आणि काहीतरी स्वतःचं एक व्यक्तिमत्व स्वतः निर्माण करत असते. आणि तरच स्त्रियांना एक मानाचं स्थान या समाजात मिळतंय. हे मी माझ्या गेल्या 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये बघतेय. आणि या 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्या महान विभूतींना मी वाचलंय, ऐकलंय, त्यांच्याकडून सुद्धा हा एक संस्कार मला म्हणजे कायम माझ्या मनावर कोरला गेलाय. कदाचित माझी भावना चुकीची असेल किंवा माझा समज सुद्धा चुकीचा असू शकतो, पण जोपर्यंत स्त्री उच्च शिक्षण घेत नाही, अर्थार्जन करत नाही, तोपर्यंत तिला तिच्या घरात सुद्धा सन्मानाचं स्थान प्राप्त होत नाही, यावर माझा प्रगाढ विश्वास आहे. तो चुकीचा असू शकतो. माझ्यापेक्षा खूप मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, हे माझं धाडसाचं वाक्य आहे. म्हणून मला असं वाटतं, तुम्ही एक शिक्षण घेत असताना एक व्यावसायिक शिक्षण सुद्धा घेतलं पाहिजे. मुलींनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि शिक्षणासोबत खूप अशा अनेक कोर्सेस आहेत की जे तुम्हाला अर्थार्जनासाठी घरात राहून सुद्धा मदत करू शकतात. त्या कोर्सेसचं तुम्ही मनापासून स्वागत केलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमचा फार वेळ घेणार नाही, पण काही प्रश्न माझ्या मनात आहेत आणि आत्ताची समाजामध्ये जी परिस्थिती आहे ते मला थांबवू देत नाहीत की ते तुम्हाला मला विचारावे असं वाटतं. जिजाऊंचं नाव किती जणांनी ऐकलंय? माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, येसुबाई, ताराराणी, अहिल्याबाई होळकर. वाव, नाईस. स्वतःसाठीच एकदा टाळ्या वाजवा. आपल्या शाळेतील चिमुकले खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतायत, याचं हे मला या ठिकाणी प्रात्यक्षिक दिसतंय. पण मनापासून मला असं वाटतं की आपण भाषणांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये या व्यक्तींचं नाव ऐकत असतो, आदर करत असतो, पण आपल्या शिक्षणासोबतच या व्यक्तींना आपण वाचलं पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि मग त्यांनी आपल्याला काय शिकवलं, त्यांचे धडे आपल्या आयुष्यासाठी काय होते याचा आपण एक तटस्थपणे विचार करायला लागतो. आज शिक्षणासोबतच समय सूचकता आणि प्रसंग अवधान, मला असं वाटतं मुलींच्या बाबतीत ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण आपल्या शाळेमध्ये एक सौंदर्यशास्त्राचा अभ्यास तर चालू केलाच, पण मला असं वाटतं आपल्या मुलींना प्रसंग अवधान शिकवणं आणि त्यांना एक समय सूचकता येणं हा एक गुण आहे. मला असं वाटतं याच्यावर एक वेगळा कार्यक्रमाचा सुद्धा हा एक वेगळा विषय असू शकतो. याचा एक मुलींना एक कार्यशाळा सुद्धा असू शकते. कारण आजच्या जगामध्ये संरक्षण ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी बनली आहे आणि मुलींचं संरक्षण स्वतः नाही करायचंय तर त्यांच्या या भावांनी करायचं. मान्य आहे का? करणार का? सुरुवात कुठून करणार? स्वतःच्या घरापासून आणि स्वतःच्या वर्गापासून. तुमची शाळा म्हणजे तुमचं एक कुटुंब आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला आवडतं का तुमच्या बहिणीकडे कोणी वाईट नजरेने पाहिलं तर? आवडतं